गणपतीच्या दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं माझ्या सासरी. त्याच्यामुळे रात्री माझी बहीण माझ्या पायाला मेहंदी लावत होती. खूप दिवस मी बोलत होती मला मेहंदी लावायची पण मला वेळच मिळाला नाही. माझ्या बहिणीने लावली मग रात्री आणि लगेच तसंच आम्ही लगेच 2 तासात ती मेहंदी धुतली, कारण का सकाळी जायचं होतं मला अर्ली मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अशा अवतारात काय, कारण का मी चालले माझ्या सासरी, असं रेनकोट घालून नाही चालले. प्रचंड पाऊस आहे आमच्याकडे आणि आता रात्रीचे वाजलेले आहे 3:15. माझी 4:15 4:30ची गाडी आहे, पण मला लवकर निघायचं होतं कारण का प्रचंड पाऊस आहे आणि कुठेच ऑटो अवेलेबल नाही आहे. ओला उबर काहीच ॲक्सेप्ट करत नाही कारण का प्रचंड पाऊस आहे. तर शेवटीला माझ्या भावाला आता मला गाडीवर घेऊन चालला आहे तो ॲक्टिवावर. त्याच्यामुळे मी असा रेनकोट घातला आणि माझा भाव आता येतो आहे मागून सामान घेऊन. भरपूर सामान पण आहे ना. शेवटीला ती फॅमिली असते. माझा भाऊ मग मला कसाही करून या पावसातून म्हटलं तुला सोडून येतो. ही पार्किंग आमची आहे, इथे आमची 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या उभ्या आहेत ह्या. पण शेवटीला माझा भाऊ बोला 4 व्हीलरमध्ये नको, मी तुला ॲक्टिवावर फटाफट सोडतो, कारण का ट्रेन येण्याचा टाईम होता आणि खूप लेट झालं होतं. माझ्या भावाने मला पावसात बळकीची आवाज होती, या पावसामध्ये मला ॲक्टिवावर फटाफट सोडलं. आणि मग त्याच्यानंतर ट्रेन जशी प्लॅटफॉर्मवर पोहोचली, ट्रेन लागली प्रचंड पाऊस होता. माझ्या त्याच्याच प्रेमासाठी एवढं सगळं आहे. त्यानंतर ट्रेन लागलीच होती फटकन आणि माझ्या भावाने मला सोडलं, ट्रेनमध्ये चढवून दिलं. बाय केलं. मला म्हटलं कुणाशी जास्त काय म्हणजे बोलू नकोस, कारण का त्याला एकट्याला मला एवढं लांब सोडायचं होतं. मला भीती वाटत होती माझ्या घरच्यांना पण. ऑन टाईम आली पण शेवटीला फायनली मी रत्नागिरीत येऊन पोहोचले माझ्या डेस्टिनेशनवर. माझ्या सासरी येऊन मी पोहोचले आणि त्याच्या आधी हे 3 तास स्टेशनवर माझी वाट बघत उभी होते, कारण त्यांनाही भीती होती एकटीच मिळणार होती इतक्या लांबून मुंबईवरून. त्याच्यामुळे ते 3 तास आधीच येऊन स्टेशनला बसले होते. चला फायनली आलो आपण. 3 तास लेट आहे. हे सलग 3 तास स्टेशनवर माझी वाट बघत होते. म्हणजे ट्रेनला येण्याचा टायमिंग रत्नागिरीत 10:30चा होता. मग हे 10 वाजता एक्झॅक्ट येऊन थांबले होते. त्यांना वाटलं उगाचच लेट नको व्हायला म्हणून ते आधीच येऊन पोहोचले होते. पण ट्रेन 1 वाजता आली. 3 तास ट्रेनने लेट केल्यामुळे ते बिचारे 3 तास माझी वाट बघत होते. त्यांनाही भीती वाटत होती, इतक्या लांबून ते मुंबईवरून येणार आहे, त्याच्यामुळे ती नीट येते नाही येते. आणि पहिल्यांदाच मी एकटीने प्रवास इतक्या लांब करणार होते, त्याच्यामुळे त्यांना जरा भीती वाटत होती. पण मी व्यवस्थित पोहोचले. मी हुशारच आहे तशी, पण त्यांना जरा वाटत होतं ना शेवटीला त्यांना सोडतं प्रेमापोटी, त्यांना जरा असं काळजी होती. चाफे चांगलं घ्यायचं राहण्यासारखं. 550 तो बघा स्कॅन किती आहे. एवढी सगळी भाजी घेतली आम्ही. जाताना थांबवले गाडी. ह्याच्यात आमचं घरच्यासाठी भाजी आणि हौसेसाठी पण भाजी आहे. 550चा बिल झालेलं आहे. कृष्ण सखा केशवा माधवा, वेड्या राधिकेला गाना तूच हवा. गाना गाना मुकुंदा गाना गाना, गाना गाना मुकुंदा गाना गाना. सागरातीला ओढला विजिना, सागराची वारी तिनिका गारवा. कृष्ण सखा केशवा माधवा, वेड्या राधिकेला गाना तूच हवा. गाना गाना मुकुंदा गाना गाना.
आउटस्टँडिंग आहे, सुपर्ब आहे. प्रसाद दे. नाच रे नाच रे तशी बघितलं तिथे नाच येत होते. हे जी तिथे ट्रेडिशनल आहे कोकणातले जे कोणी आहे त्यांना सगळ्यांना माहिती असेल, घरी गणपतीच्या वेळेस नाचायला लोक येतात, नाच येतात. त्याच्यामुळे प्रत्येकजण येत होतं, म्हणजे प्रत्येक ग्रुप येत होता हा, म्हणजे 10-10 15-15 मिनिटाच्या अंतरावरती. त्याच्यामुळे मला खूप मजा येत होती बघायला. त्याच्यानंतर संध्याकाळची आरती केली आम्ही दोघांनी, व्यवस्थितपणे पूजा केली गणपती बाप्पाची. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. नेक्स्ट पार्ट नक्की बघा.